जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण CapCut Pro ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे, कारण ही जी रील्स आहे मित्रांनो इंस्टाग्रामवरती खूप जास्त ट्रेंडिंगला चालू आहे. मित्रांनो, ही जर रील्स तुम्ही बनवून तुमच्या इन्स्टा रील्सवरती अपलोड केलीत तर निश्चितच तुम्हाला देखील लाखामध्ये व्ह्यूज येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला तुम्ही पटापट लाईक करायचं आहे. या चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. सोबतच मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण त्यावरती तुम्हाला सर्व मटेरियल सोबतच तुम्हाला फ्रीमधले ॲप्लिकेशन तिथं प्रोव्हाइड करत असतो आपण. त्यामुळे मित्रांनो टेलिग्राम देखील नक्की जॉईन करा. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. गर्वान वागू नको ग बाई माझ्या नादाला लागू नको. गर्वान वागू नको ग बाई माझ्या नादाला लागू नको. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. धन्यवाद. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. एक आहे सुपर VPN ॲप्लिकेशन आणि दुसरं आहे CapCut Pro ॲप्लिकेशन. आता सुपर VPN तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती भेटेलच, पण तुम्हाला मित्रांनो CapCut Pro ॲप्लिकेशन हवा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे SP क्रिएशन YT. 1,09,000 सबस्क्रायबर आहेत, कारण मित्रांनो फेक टेलिग्राम पण तुम्हाला खूप सारे बघायला भेटतील. सो तुम्ही हा आपला ऑफिशियल टेलिग्राम जॉईन करायचा आहे. टेलिग्राम जॉईन केल्यानंतर पिनड मेसेजवरती दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि 5 सप्टेंबरला बरोबर CapCut Pro ॲप्लिकेशन मी इथं दिलेलं आहे. हे तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं. त्यानंतर CapCut Pro ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा कुठलाही एक फोटो आधी आपल्याला ॲड करून घ्यायचा. ओके, फोटो ॲड केलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर याला आपण ऑडिओ ॲड करायचं, तर ॲड ऑडिओवरती क्लिक करा आणि या ठिकाणी साऊंडवरती क्लिक करायचं. ठीक आहे, किंवा एक्स्ट्रॅक्टेड करू शकता, पण जस्ट साऊंडवरती क्लिक केलं तरी चालेल. फाईल मॅनेजरमध्ये जावा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एडिट केलेला व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये. सो या ठिकाणी तुम्ही फ्रॉम गॅलरी किंवा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओवरती क्लिक करा. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ फ्रॉम व्हिडिओ केल्यानंतर जो व्हिडिओ एडिट केलेला आहे त्यावरती क्लिक करून इम्पोर्ट साऊंड ओनलीवरती क्लिक करा आणि तो साऊंड इथून तुम्ही ॲड करू शकता. ओके, त्यानंतर जिथंपर्यंत साऊंड आहे त्याच्या थोडंसं पुढंपर्यंत आपल्याला हा फोटो वाढवून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, फोटो जो आहे तो वाढवल्यानंतर काय करायचं, थोडंसं अशा प्रकारे झूम करायचं, जेणेकरून इथं तुम्हाला म्हणजे फ्रेम रेट दिसला पाहिजे. तर पुढं जायचं आहे. इथं 2 सेकंदाजवळ गेल्यानंतर 2 सेकंदाच्या समोर बरोबर इथं 15 दिसत आहे. तर इथे यायचं आहे इमेजेसला, जस्ट तुम्ही इमेजेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं स्प्लिट करायचं आहे इमेजेसला आणि ऑडिओवरती पण क्लिक करायचं आहे. ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर बीटवरती जाऊन एक ॲड बीट करायचे. ओके, तर जसं जसं तुम्हाला मित्रांनो मी दाखवत आहे टाईम, तशा प्रकारे तुम्ही टाईम ॲड करत जायचं आहे. त्यानंतर पुढचा टाईम आपल्याला 6 सेकंदाच्या समोर आणि 15 थोडंसं पुढं जायचं आहे. एकदम नॉर्मली इथं पण आपण बीटवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे आणि इमेजेसला देखील स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर 0.8 सेकंद इथं आहे. 8 सेकंदाच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर 8.10च्या जागी इथे एक तुम्हाला हार्ड बीट दिसत आहे. यावरती क्लिक करायचं आहे ऑडिओवरती आणि इथं जस्ट तुम्ही बीटवरती क्लिक करून ॲड बीट करायचे. थोडंसं पुढं गेल्यानंतर इथं बघू शकता बरोबर 9 सेकंदाजवळ इथे यायचं आहे. बीटवरती क्लिक करून ॲड बीट करायचं आहे आणि इथं इमेजेसला स्प्लिट करायचं. इमेजेसला जस्ट या ठिकाणी स्प्लिट करायचं नाही. त्यानंतर इथून पुढची जी बीट आहे ती बघू शकता 12 सेकंदाजवळ आहे. तर इथं 12 सेकंदाजवळ यायचं आहे आपल्याला. 12 सेकंदाच्या थोडंसं पुढं जायचं आहे. बघू शकता इथं 12.15च्या आसपास इथं यायचं आहे. इथं पण आपण बीटला यायचं आहे, ॲड बीट करायचं आहे आणि इथं देखील इमेजेसला स्प्लिट करा. थोडंसं पुढं जायचं आहे. 14 सेकंद येईल. 14 सेकंदानंतर 10 दिसेल. इथं पण स्प्लिट करून ऑडिओला तुम्ही बीट द्यायचे. थोडासा मित्रांनो व्हिडिओ लॉंग होईल, बट तुम्ही जर स्किप न करता बघितला तर तुम्हाला परफेक्ट समजणार आहे. ठीक आहे, तर आपले इमेजेसचे ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आता आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. पहिले इमेजेसवरती क्लिक करायचं आहे. ओके, पहिले इमेजेसवरती क्लिक करा किंवा डायरेक्ट स्टार्टला या. स्टार्टला आल्यानंतर खाली इफेक्ट्स नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. इफेक्ट्सवरती हा ऑडिओ इफेक्ट्स झाला. बॅक यायचं आहे. इथे इफेक्ट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल. यावरती क्लिक करा. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट बघायला भेटेल, कलरायझड झूम, किंवा हा इफेक्ट मित्रांनो तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये पण बघायला भेटेल. तर इथं कलराइज झूम किंवा कलरफुल झूम जो इफेक्ट आहे हा तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर जिथं आपली पहिली बीट आहे तिथंपर्यंतच ॲड करायचं आहे. त्यानंतर यायचं आहे पुढं थोडंसं. इथं दुसरा जो इमेज आहे त्या ठिकाणी यायचं आहे. इथं आल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट नाही तर बॉडी इफेक्ट ॲड करायचं आहे. सो या ठिकाणी बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक केल्यानंतर वरती स्क्रोल करत राहायचं. वरची जी स्क्रीन जी आहे
मेनू बार त्याला आपण स्लाइस करत राहायचं आहे या टाईपमध्ये. स्लाईड केल्यानंतर इथं ग्लोईंग लाईन दिसेल इफेक्ट, तर त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडंसं यायचं आहे, एनवलिप हा जो इफेक्ट दिसतोय, ठीक आहे, तर यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट हा क्लिक केल्यानंतर यावरती तुम्ही जर तुम्हाला स्पीड जास्त हवा असेल जास्त स्पीड ठेवू शकता आणि कलर पण कमी जास्त करायचा असेल इथून तुम्ही कलर वेगवेगळा चेंज करू शकता. ह्यू शिफ्ट होईल तुमचा, ठीक आहे. त्यानंतर हा इफेक्ट देखील आपण जिथपर्यंत आपली बीट आहे तिथपर्यंत ॲड करायचं आहे आणि यावरतीच आपल्याला आणखीन एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तो असेल आपला व्हिडिओ इफेक्ट, ठीक आहे. तर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नाईट क्लब इफेक्ट दिसेल. नाईट क्लबवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी प्ले पेंडुलम हा इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे, ठीक आहे. प्ले पेंडुलम हा इफेक्ट घेतल्यानंतर यात पण थोडीशी तुम्हाला इंटेन्सिटी वगैरे कमी करायची असेल करू शकता. इंटेन्सिटी जितकी कमी कराल तितका इमेज स्लोली हलेला आणि जास्त झूम नाही दिसणार, ठीक आहे. तर मी आत्ता 22 ठेवलेले आणि याला देखील आपण जिथपर्यंत आपली पहिली लेअर ॲड केली इफेक्टची तिथपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो तिसरा जो इमेजेस आहे या तिसऱ्या इमेजेसवरती आल्यानंतर याला देखील आपण बॉडी इफेक्टच द्यायचं आहे. बॉडी इफेक्ट आता आपल्याला कुठला द्यायचा आहे तर जस्ट स्ट्रोकवरती क्लिक करायचं आहे. स्ट्रोकवरती क्लिक केल्यानंतर लाईट डिसॉल्व हा इफेक्ट आपल्याला शोधायचा आहे, ठीक आहे. तर यामध्ये आपण लाईट डिसॉल्व इफेक्ट शोधूया. तर या ठिकाणी बघू शकता लाईट डिसॉल्व इफेक्ट दिसलेला आहे आपल्याला, तर तो आपण ॲड करायचा आहे आणि ॲड केल्यानंतर आधी आपल्याला काय करायचं आहे जिथं आपली बीट आहे तिथंपर्यंतच हा ॲड करायचा आहे आणि इथं आपल्याला हा इफेक्ट कंप्लीट होताना हवा आहे. सो आपण इथं ॲडजस्टवरती क्लिक करू आणि स्पीड जो आहे तो स्पीड थोडासा आणखीन वाढवूया म्हणजे फास्ट इफेक्ट दिसेल आणि कलर मात्र तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही चेंज करू शकता इथं, ठीक आहे. तर थोडासा आपला जो शर्ट असेल त्या शर्टनुसार ॲडजस्ट करा जेणेकरून इफेक्ट दिसायला चांगला दिसेल, ओके. तर इतकंच यामध्ये चेंजेस आहेत. त्यानंतर पुढं जायचं आहे. या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचे. एकदम छोटी बीट आहे तर त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचं. इथं आपल्याला स्पार्क इफेक्टमध्ये यायचं आहे. स्पार्कमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला खाली बघू शकता मेटिओर हा इफेक्ट आहे तर तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर बघू शकता इथंपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे. सो इथे एकदम आपल्याला फास्ट हवा आहे तर इथं आपण स्पीड आणखीन थोडा वाढवूया. तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल कारण बीटवरती हा स्पार्क दिसायला हवा. त्यासाठी आपल्याला एकदम फास्ट करायचं आहे. आता याच्या समोर जो आपला इमेजेस आहे यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जस्ट जे आहे ते व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं स्क्रोल केल्यानंतर स्प्लिट दिसेल. तर स्प्लिटमध्ये यायचं आहे मिरर 3 इफेक्ट दिसेल, ॲड करायचं, ओके. आता ॲड केल्यानंतर मित्रांनो 3 लेअरमध्ये दिसेल, बट आता बघू शकता माझा फेस दिसत नाही तर ॲडजस्टवरती क्लिक करा. व्हर्टिकलला थोडंसं जे आहे ते खाली घ्या, ओके. व्हर्टिकल खाली घेतल्यानंतर आपला फेस दिसतोय. त्यानंतर फिल्टर जो आहे याचा फिल्टर हवा असेल फिल्टर ठेवा, नको असेल तर फिल्टर पूर्णपणे कमी करा, ठीक आहे. आपण कमीपेक्षा थोडासा जास्त ठेवूया, ओके. बघू शकता फिल्टर पण ॲड झालेला आहे. याला देखील या बीटपर्यंत इफेक्ट हा वाढवायचा आहे. सो त्यानंतर आपल्याला नेक्स्ट इफेक्ट ॲड करायचं आहे बॉडी इफेक्ट. बॉडी इफेक्ट ॲड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला थोडंसं स्क्रोल करत जायचं आहे. ग्लोईंग लाईन इफेक्ट जो आहे तो आपल्याला ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये एंजल विंग, ठीक आहे. तर इथं आपण एंजल विंग यातले मित्रांनो मी सांगतोय तेच यूज करायला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पण इफेक्ट यामधील ॲड करू शकता. तर या ठिकाणी आहे एंजल विंग्स तर हे आपण ॲड करूया. यात पण मित्रांनो तुम्ही जे आहे ते साईज कमी जास्त करू शकता याची, ओके. कमी जास्त साईज करू शकता. व्हर्टिकल म्हणजे वर खाली करू शकता. कलर पण याचा हवा तसा चेंज करू शकता, ओके. याला आपण जिथं बीट आहे तिथंपर्यंत ॲड करूया. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट आहे हा लास्टवाला. तो मोठा इमेजेस यासाठी मी घ्यायला लावला होता कारण याला आपण स्टाईलमध्ये क्लिक करून इफेक्ट ॲड द्यायचं आहे करायचं आहे किंवा या ठिकाणी फोटोवरती क्लिक करून स्टाईल करा किंवा फोटो इफेक्टवरती जरी क्लिक केलं तरी फोटो सिलेक्ट होईल, ओके. त्यानंतर या ठिकाणी काय करायचं तुम्ही कॅमेरा बाउन्स इफेक्ट आपल्याला ॲड करायचं आहे. सो त्यासाठी तुम्ही मोशनमध्ये जावा. मोशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॅमेरा बाउन्स इफेक्ट बघायला भेटेल. तर हा ॲड करून घ्या. इफेक्ट ॲड केल्यानंतर जिथंपर्यंत सॉन्ग आहे तिथंपर्यंत घ्या. त्यानंतर थोडंसं जे आहे ते मिडल इथं बघू शकता इथं बीट आहे पण थोडं या इमेजच्या मिडलला यायचं आहे आणि त्यानंतर परत इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करा. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर परत या ठिकाणी आपल्याला ग्लोईंग लाईन्स आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि यातील जो आपल्याला इफेक्ट आहे तो जिओमेट्रिक इफेक्ट आहे तो ॲड करायचा आहे. तर इथं तुम्हाला दिसेल जिओमेट्रिक लीडर्स तर हा इफेक्ट किंवा लेझर्स काय आहे ते तर हा इफेक्ट ॲड करा. याचा देखील तुम्ही कलर चेंज करू शकता, ओके. आणि अशा प्रकारे आपले हे इफेक्ट्स लावून झालेले आहेत. आता महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जे आपल्या व्हिडिओचं खास आकर्षण म्हणू शकतो ॲनिमेशन द्यायचं आपल्याला या व्हिडिओला. तर ॲनिमेशन देण्यासाठी मित्रांनो जस्ट पहिल्या लेअरवरती क्लिक करायचं आहे.
ॲनिमेशनवरती क्लिक करा. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशन्स ओपन होतील. आउट ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. आउट ॲनिमेशन सिलेक्ट केल्यानंतर यात आपण जस्ट जे आहे ते मिनी झूम हा इफेक्ट शोधायचा आहे. ओके, आणि तो इफेक्ट लक्षात ठेवायचा आहे कुठं आहे, कारण तो आपल्याला सारखा लागणार आहे. तर हा मिनी झूम इफेक्ट मी ॲड केलेला आहे आणि याचं टाईम ड्युरेशन जे आहे ते 1 सेकंदापेक्षा थोडंसं वरती ठेवायचं आहे. तर मी तर 1.1 सेकंद ठेवलेला आहे मिनी झूम. ओके, त्यानंतर 2 नंबरच्या लेअरवरती म्हणजे आपली जी इमेजेस आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन इन ॲनिमेशनमध्ये अनफोल्ड हा 1 नंबरलाच इफेक्ट दिसेल हा ॲड करायचा आहे आणि जस्ट राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरची जी लेअर आहे यावरती क्लिक करा. ॲनिमेशनवरती जाऊन इन ॲनिमेशनवरती जायचं आहे पहिल्यांदा आणि क्रॉस शेक इफेक्ट ॲड करायचं. क्रॉस शेकची टाईम ड्युरेशन आपण इथं 0.5 आहे तर वाढवून 0.8 सेकंद करायचं आहे आणि जस्ट आउटला पण सिलेक्ट करायचं आहे. आउटला सिलेक्ट केल्यानंतर जसं मी मागाशी बोललो होतो तो इफेक्ट आपला मिनी झूम, तर हा मिनी झूम इफेक्ट ॲड करून जिथंपर्यंत इन ॲनिमेशन आहे तिथून पुढं आउट ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, त्यानंतर राईट क्लिक करा. तसंच सेम आपण चौथी जी लेअर आहे यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती जायचं आहे. स्टार्टचं ॲनिमेशन जे आहे म्हणजेच आपलं इन ॲनिमेशन हे आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट शोधायचा आहे यामध्ये. तर थोडंसं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रॉक व्हर्टिकली इफेक्ट दिसेल. यावरती क्लिक करा आणि याचं जे टाईम ड्युरेशन आहे 0.9 सेकंद आपण ठेवलेलं आहे आणि आउट ॲनिमेशन जे आहे यामध्ये ते देखील सेम ॲनिमेशन म्हणजे मिनी झूम ॲनिमेशन ठेवायचं आहे आणि हे मात्र आपल्याला 2.5 सेकंद म्हणजे जिथंपर्यंत इन ॲनिमेशन आहे बरोबर तिथंपर्यंत आपल्याला ॲड करायचं आहे. बघू शकता. आणि लास्टवालं जे आहे म्हणजे लास्टहून 2 नंबर ते आपलं लास्ट आहे, कारण लास्टवाल्याला आपण इन ॲनिमेशन वगैरे काही द्यायचं नाही. त्याच्या अलीकडचं जे आहे त्याला ॲनिमेशनवरती क्लिक करा आणि इन पण नाही आउट पण नाही, डायरेक्ट कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोमध्ये सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला झूम 1 इफेक्ट दिसेल. सो तो आपण इफेक्ट ॲड करून घेऊया, झूम 1 इफेक्ट, आणि तो अशा प्रकारे आपल्याला दिसणार आहे. ओके, तर हा इफेक्ट झाल्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ जो आहे कम्प्लिटली रेडी झालेला आहे. थोडासा मोठा झालेला आहे पण व्हिडिओ परफेक्ट आपला एडिट झालेला आहे. जस्ट आता तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला इथं सेटिंग आहे 1080p, तर इथं 720p तुमचे जर मोबाईल लहान असेल तर 720p करा किंवा 1080p करा. 4K वगैरे कोणी स्टेटस करू नका कारण तो क्वालिटी लॉस होते नंतर. फ्रेम रेटवरती क्लिक करून 50 FPS करा आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.